नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघायचं आहे हिरवा मसाला जो असतो ना तो जास्तीत जास्त दिवस आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो। त्यामध्ये मी घेतलाय हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आलं। तर तेच आपल्याला बघायचं आहे की आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो। तर सगळ्यात प्रथम मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आमच्याकडे ह्या टिकताच्या मिरच्या खाल्ल्या जातात त्यामुळे मी या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या कोणत्या वापरल्या जात असतील त्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्याची देठं अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत। तर देठं तुम्ही हातानेही काढू शकतात किंवा कैचीने कट करून पण घेऊ शकतात। तर इथे सगळे मी मिरच्या काढून देठं काढून घेतलेली आहेत। त्यानंतर त्यामध्ये कुठली खराब मिरची असेल किंवा पिकलेली असेल, एखादी अशी नरम झालेली असते तर त्या सगळ्या सडलेल्या वगैरे मिरच्या ज्या असतात त्या सगळ्या बाजूला काढायच्या। जेव्हा पण आपण कोणताही पदार्थ किंवा मिरच्या व्यवस्थित जेव्हा टिकवून ठेवतो त्यावेळेला अगदी चांगल्याच मिरच्या घ्यायच्या आहेत। एक जरी मिरची खराब असेल ना तर सगळ्या मिरच्या आपल्या खराब होऊन जातील। त्यानंतर ज्या डब्यामध्ये आपल्याला साठवून ठेवायचे आहे तो डब्बा घ्यायचा आहे। मग तो प्लास्टिकचा घ्या, स्टीलचा घ्या किंवा काचेचा घ्या। त्यानंतर त्यावरती मी कापड घालते। तर कापड यासाठी की टिश्यू पेपर जरी घातला ना तरी देखील चालतो, पण टिश्यू पेपर हा 2 ते 3 दिवसांनी ओला होतो, मग तो पुन्हा पुन्हा बदलत राहावा लागतो। त्यापेक्षा मी कापडाचा वापर करते आणि कापडामध्ये टिश्यू पेपरपेक्षा जास्त दिवस कोणताही पदार्थ टिकून राहतो, त्यामुळे मी अशा प्रकारे कापडाचा वापर करते। कापडामध्ये घालून आणि आता हा डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे या मिरच्या 15 ते 20 दिवस तशा राहतात। तर इथे मी मिरच्या अजिबात धुतलेल्या नाहीयेत। जर तुम्हाला धुवून घ्यायच्या असतील तर त्या व्यवस्थित वाळल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर मिरच्या लवकर खराब होतील। जरा तरी पाण्याचा अंश त्यामध्ये राहिला तर मिरच्या खराब होतील। त्यामुळे जर तुम्हाला मिरच्या धुवून जर टिकवायच्या असतील तर त्या व्यवस्थित वाळवून घ्या, सुती कापडावर घालून व्यवस्थित पुसून वगैरे घ्या आणि त्यानंतरच अशा प्रकारे साठवून तुम्ही किंवा टिकवून तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही मिरच्या ठेवल्यात तर त्या आरामात 15 ते 20 दिवस छान अगदी टिकतात। त्यानंतर पुढचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता जेव्हा आपण आणतो तर त्यावेळेला हे अशा टाळ्यांसकट आपल्याला हा कढीपत्ता मिळतो। तर तो आता हा कढीपत्ताही मी धुतलेला नाहीये किंवा मिरच्याही धुतल्या नाहीये। जेव्हा मी कधी जेवण करताना वापरणार त्यावेळेस मी धुवून हा वापरणार आहे। तर कारण याचं हेच कारण आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जर पाण्याचा जरा जरी अंश राहिला ना तर पटापट खराब व्हायला सुरुवात होते, म्हणून मी हा न धुताच घेणार आहे। त्यानंतर ह्या टाळ्या मी अख्ख्या अशाच ठेवणार आहेत। बरेच जण पानं वगैरे काढून ठेवतात, जर पानं काढली ना तर ते लवकर जास्त दिवस टिकत नाही। त्यापेक्षा तुम्ही एकदा असा ट्राय करून बघा, अगदी टाळ्यासकट ठेवा, शेवटपर्यंत कढीपत्ता खूप छान राहतो। ज्या डब्यात आपल्याला ठेवायचं आहे त्या डब्यामध्ये एक मी कपडा घातलेला आहे। तर कापडाचा वापरच मी करते। कोणतीही भाजी किंवा काही ठेवायला मी कापडाचाच वापरते। कापडी पिशव्याही मी शिवलेल्या आहेत। कोणती भाजी वगैरे स्टोअर करायची असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, जास्त दिवस त्या छान अगदी टिकतात। त्यानंतर हे बघा कढीपत्त्याच्या अखंड अशा टाळ्या उचलूनच मी यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हा वरूनही कापड असं घालून घेणार आहे। कापड नाही वापरायचं आहे, टिश्यू पेपरच वापरायचा तर वापरू शकता, परंतु 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला हा टिश्यू पेपर तुम्हाला चेंज करत राहावा लागेल। तर आता मी हा डबा अशा प्रकारे बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। 15 ते 18 दिवस कढीपत्ता जसा तसा राहतो, काहीच त्याला होत नाही। हळूहळू त्याची पाने गळू लागतात, परंतु ती पाने पण नंतर चांगली राहतात, पण सुरुवातीलाच तुम्ही पाने काढलात तर ते लवकर कढीपत्ता खराब होईल। त्यानंतर पुढचा आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर आपण जेव्हा आणतो तेव्हा एक एक अशी साफ करत बसल्यानंतर बराच वेळ जातो। तर आपल्याला काय करायचं, जिथून कोथिंबीर बांधतात, आता ही मला बांधलेली दिली नाहीये, मी 10 रुपयाची घेतली आहे तर ती मला अशीच मिळालेली आहे। जर तुम्हाला जुडी जर मिळाली तर जिथून तुमची कोथिंबीरीची जुडी बांधलेली असते ना तिथून सरळ सुरीने कट करून घ्या, म्हणजे उरलेली मग जो असतो ना भाग तो साफ करायला अगदी कमी वेळ लागतो, नाहीतर एवढी कोथिंबीर साफ करायला बराच वेळ जातो। तर मी या बघा खालच्या मुळांचा जो भाग होता ना तो सुरीने कट करून घेतलेला आहे आणि आता हा साईडला काढून घेऊया। तर ही उरलेली कोथिंबीर आता मला साफ करून घ्यायची आहे। तर मी कोथिंबीर साफ करताना काय करते, जी कोवळी असते ना कोथिंबीरीची देठं तेवढीच घेते आणि थोडीशी जाडसर असतात, परंतु कवळी आहेत पण म्हणजे अशी कडक वगैरे झालेली नाहीयेत, छान आहेत, तर ती मी वेगळी घेते, परंतु थोडीशी कडक देठं असतात ती साईडला काढते। कारण कोथिंबीर बऱ्याच पदार्थांमधून वरून आपल्याला घालायची असते, पेरायची असते बारीक कट करून, त्यासाठी मी कोथिंबीर अशी वेगळी करून घेते आणि त्याची देठं असतात ती वेगळी ठेवते। तर देठांचा वापर मी कोणतं वाटण करायचं असेल किंवा चटण्या वगैरे करायच्या असेल तर त्यासाठी वापरते। तर आज मी कोथिंबीर निवडून घेत आहे, साफ करत आहे, तर उद्या मला सकाळी नाश्त्यासाठी चटणी करायची आहे
तर त्यासाठी या थोड्याशा देठांचा वापर करणार आहे मी आणि उरलेली देठ वाटण मी करणार आहे त्या वाटणामध्ये वापरणार आहे। तर ही देठही आरामात अगदी जोपर्यंत आपली कोथिंबीर संपत नाहीये, कोथिंबीर संपली ना तरी सुद्धा ही देठं छान राहतात, त्यांना काहीच होत नाही। परंतु ही अशा प्रकारे वापरून टाकायची, ही फेकून द्यायची नाही देठं, यामध्ये पण खूप छान अगदी पोषक तत्व असतात। तर हे बघा या पद्धतीने मी सगळी कोथिंबीर साफ करून घेत आहे। अगदी कवळी कवळी असतील ना देठं तर ती कोथिंबीर सोबत आपण ठेवली ना तरी देखील चालतात। तर कोथिंबीर साफ करताना यामध्ये काही खराब असेल, पिकलेली पानं असेल तर ती काढून घ्यायची आहेत, व्यवस्थित अगदी कोथिंबीर साफ करायची आहे। तर कोथिंबीर साफ करताना पण आपण हेच लक्षात ठेवायचं की एक देखील पान यात खराब नाही असलं पाहिजे, नाहीतर मग सगळी कोथिंबीर हळूहळू खराब होऊ लागते। तर हे बघा इथे देठं माझी काढून झालेली आहेत वेगळी आणि कोथिंबीरही साफ करून झालेली आहे। तर आता मी दाखवते आपण कशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो। तर मी एक डब्बा घेतलेला आहे, मी सगळीकडे प्लास्टिकच्या डब्याचाच वापर केलेला आहे, तुम्ही काचेचा किंवा स्टीलचा कोणताही वापरला ना तरी देखील चालेल। त्यानंतर यावरती एक कापड ठेवून घेतलेला आहे आणि यावरती आता आपल्याला कोथिंबीर ठेवून द्यायची। तर कोथिंबीर अशी खूप अशी दाबून वगैरे नाही ठेवायची, अगदी हलक्या हाताने ठेवायची आहे। तर कोथिंबीर जर तुम्ही धुतली ना तर ती अगदी व्यवस्थित सुकवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर कोथिंबीर अगदी भराभर खराब होते। त्यामुळे अगदी ती धुताना विचार करून धुवा, नाहीतर शक्यतो नाही धुतलात तर खरंच खूप चांगली राहील तुमची कोथिंबीर। तर मी इथे कोथिंबीर नाही धुवत आहे, जेव्हा घेणार आहे तेव्हाच धुणार आहे। त्यानंतर हे बघा या पद्धतीने मी अशी ही गुंडाळून घेतलेली आहे आणि ही जी देठं आहेत ना ती मला लगेचच उद्याला वापरायची आहेत, त्यामुळे मी त्यावरच ठेवून देणार आहे। जर तुमच्याकडे जास्त असतील देठं किंवा जागा नसेल तर तुम्ही वेगळ्या डब्यात जरी कापडामध्ये ठेवलात ना तरी देखील चालतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा गुंडाळून ठेवायची आहेत आणि बंद करून घ्यायचा आहे डबा। तर कोथिंबीर ठेवताना खूप अगदी दाबून वगैरे ठेवू नका, अगदी हलक्या हाताने ठेवा। जेव्हा जेव्हा आपण कोथिंबीर वापरात काढू तेव्हा जर तुम्हाला एखादं पान पिकलेलं किंवा खराब दिसलं ना तर ते लगेच काढून टाकायचं आहे, ते तसंच ठेवून द्यायचं नाहीये। तर हा डबा आता फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे तो जास्त दिवस टिकेल। त्यानंतर आहे आलं। तर आलं हे बघा तुम्ही बघू शकता असं ते मध्ये मध्ये जॉईंट असतं, त्यामुळे काय होतं त्याच्या आतमध्ये माती असते, म्हणजे माती राहिलेली असते अडकलेली, तर ती माती आपल्याला काढायची आहे। तर त्यासाठी आपण काय करायचंय, सर्वात प्रथम जिथून हे अशा प्रकारे जॉईंट आहे ना तर हे बघा सुरी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने हे असं कापून घेऊयात आपण। हे बघा म्हणजे जिथे असं खाच पडलेली आहे ना तिथे माती अडकलेली असते, ती आपल्याला साफ करायला बरी पडेल। तर जिथे जिथे मला असं दिसतंय ना तिथे मी असं कापून घेते, म्हणजे मातीचा भाग आपल्याला म्हणजे माती जी अडकलेली आहे ती आपल्याला काढायला सोयीस्कर जाईल। तर हे बघा या पद्धतीने मी संपूर्ण हे अशा प्रकारे कापून घेणार आहे। तर इथे माझं आलं हे बघा कापून झालेलं आहे। तर एक छोटासा तुकडा इथे दिसतोय मला, त्यामध्ये आणखीन कोपऱ्यात थोडीशी माती दिसतेय, तर हा पण भाग मी कापून घेणार आहे। हे बघा तर इथे पण मी कापून घेते। तर असं व्यवस्थित बघून घ्यायचं, कारण आलं हे मातीतच असल्यामुळे त्यामध्ये माती तर असणारच आहे, किती साफ स्वच्छ करून दिलं तरी त्यामध्ये माती राहतेच। तर हे कापून घेतलेलं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी हे सगळं आलं घालून ठेवणार आहे। तर एक 5 ते 7 मिनिटं आलं ठेवायचं आहे, माती अगदी छान नरम पडते, विरघळून जाते अर्धी माती त्यामध्ये काय असेल तर, आणि आपल्याला ही माती नंतर मग 5 ते 7 मिनिटांनी हे बघा असं जस्ट चोळून घेतलं ना तरी आरामात निघून जाते। तर हे बघा हे या पद्धतीने मी व्यवस्थित अगदी चोळून चोळून सगळ्या आल्याची माती काढून घेणार आहे। तर आता मी सुरुवातीला या बाउलमध्ये जे पाणी आहे त्याच्यातच हे असं धुवून घेते, त्यानंतर दुसऱ्या पाण्याने पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी धुवून घेणार आहे। तर एक एक करून साईडला काढून घेते सुरुवातीला। हे बघा जर जास्त जॉईंट असेल निघत नसेल तर थोडंसं कट करा आणि काढून घ्या। तर इथे मी सगळं आलं धुतलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या पाण्याने स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलंय। एक कपडा घ्यायचा आणि या कपड्याने हे व्यवस्थित अगदी पुसून घ्यायचं आहे, यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये। तर व्यवस्थित अगदी पुसून घेऊयात आपण। तर हे बघा सगळं आलं पुसून घ्यायचं। पुसून झाल्यानंतर हे आलं मी 5 ते 10 मिनिटं असं वाळत ठेवणार आहे, म्हणजे काही पाणी त्यामध्ये राहणार नाही, कारण कोणताही पदार्थ पाण्यामध्ये राहील म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तो लवकर खराब होतो, म्हणून मग मी अशा प्रकारे ते थोडंसं वाळवून घेतला। आता मी तुम्हाला डब्यात पॅक करून दाखवते। तर एक प्लास्टिकचा डबा घेतला, त्यावर कापड घातलं आणि या कापडावरती हे आलं घालून घेत आहे। तर इथे मी आलं घालून घेतलेलं आहे
आणि आता हाच कापड असा गुंडाळून ठेवायचा। तर मी इथे आल्याचे साली काढल्या, म्हणजे वरचं जे साल असतं ते काढलेलं नाहीये। आल्याच्या जर सालं ही काढली आपण तर आलं खूप लवकर असं सुकल्यासारखं होतं, त्यातलं जे दमटपणा निघून जातो। त्यामुळे आल्याची सालं अजिबात आधीच काढायची नाही, जेव्हा वापरणार तेव्हा काढायची आहेत। आणि हा डबा आता फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे हे आलं 20 ते 25 दिवस जसंच्या तसं राहतं। तर हिरवा मसाला जास्तीत जास्त दिवस आपण कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो याचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। धन्यवाद।